दिल्लीतून मागच्या काही दिवसात कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत। अशातच आता पिटबुल कुत्र्याने 7 वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना जगतपुरी भागात घडली। या घटनेत मुलगी जखमी झाली आहे। कुत्र्याने हल्ला करून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला, पण परिसरातील लोकांनी तिला वाचवलं। या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुलगी धोक्याबाहेर असून घाबरली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगतपुरी परिसरात पाळीव पिटबुलच्या हल्ल्यात 7 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे। मुलगी घराबाहेर खेळत असताना कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला ओढून नेत होता। स्थानिक लोकांनी तिला कसंबसं वाचवलं असं पोलिसांनी सांगितलं। मुलीच्या आईने तिला रुग्णालयात नेलं। आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे। पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाब नोंदवला असून घटनाक्रम जाणून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे। कुत्र्याचा मालक शिवानंद भास्कर विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 289 आणि 337 इतर व्यक्तींच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करून नुकसान पोहोचवण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कुत्रा चावण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। गेल्या आठवड्यात दिल्लीच्या तुगलक रोड भागात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता। 15 फेब्रुवारीला एका व्यक्तीने ऑटो रिक्षा चालकावर हल्ला केला आणि त्याच्या कुत्र्याला त्याला चावायला लावलं होतं। रिक्षा चालकाने आरोपीला फक्त त्याचा कुत्रा पट्ट्याने बांधून ठेवण्यास सांगितलं होतं। 22 जानेवारी रोजी ईशान्य दिल्लीतील विश्वासनगरमध्ये एका पाळीव कुत्र्याने 2 वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता। याच्या एक दिवस आधी वायव्य दिल्लीतील महेंद्र पार्कमध्ये एक पिटबुल कुत्र्याने 7 वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता। दुसऱ्या एका घटनेत शहाबाद डेअरी परिसरात 7 वर्षांची मुलगी घराजवळ खेळत असताना अमेरिकन बुली कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता। इतर एका घटनेत बुरारीच्या उत्तराखंड कॉलनीत एका पिटबुल कुत्र्याने 18 महिन्यांच्या मुलीला तिच्या आजोबांच्या मांडीतून हिसकावून नेलं आणि तिला मारून टाकलं। आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।